श्री स्वामी समर्थ. परीक्षेला जाता जाता सवय पार्ट 2. होय, आपल्याला सवय झालेली असते जशी दिवसांची तशीच वेळेची. कारण माणूस तसंच परत हो, वेळेचा गुलाम. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. सकाळी चहा प्यायचा वेळ ठरलाय, जेवायचा वेळ ठरलेला आहे, झोपायचा वेळ ठरलेला आहे, मग अभ्यासाचा का नाही ठरलाय? तसं ठरवा. तुम्हाला त्या वेळेला ते करायचंय. म्हणजे काय रे, 11 ते 2. कुठला वेळ? 11 ते 2 या वेळेत लिहायची सवय करा. टेबल खुर्ची घेऊन त्यावर बसून लिहायची सवय करा. सतत 3 तास बसून पेपर लिहायचा आहे. खायची गोष्ट आहे का हो? प्रॅक्टिस झाल्याशिवाय होणार नाही. नवीन जागा असणार, नवीन शाळा असणार, नवीन बेंचेस असणार, अडखळायला होईल. प्रॅक्टिस कशाची? वेळेची. आणि जशी मगाशी केली होती, आधी केली होती तशी वारांची, तशीच वेळेची. वेळ आहे 11 ते 2. श्री स्वामी समर्थ. परीक्षेला जाता जाता सवय पार्ट 2. होय, आपल्याला सवय झालेली असते जशी दिवसांची तशीच वेळेची. कारण माणूस तसंच परत हो, वेळेचा गुलाम. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. सकाळी चहा प्यायचा वेळ ठरलाय, जेवायचा वेळ ठरलेला आहे, झोपायचा वेळ ठरलेला आहे, मग अभ्यासाचा का नाही ठरलाय? तसं ठरवा. तुम्हाला त्या वेळेला ते करायचंय. म्हणजे काय रे, 11 ते 2. कुठला वेळ? 11 ते 2 या वेळेत लिहायची सवय करा. टेबल खुर्ची घेऊन त्यावर बसून लिहायची सवय करा. सतत 3 तास बसून पेपर लिहायचा आहे. खायची गोष्ट आहे का हो? प्रॅक्टिस झाल्याशिवाय होणार नाही. नवीन जागा असणार, नवीन शाळा असणार, नवीन बेंचेस असणार, अडखळायला होईल. प्रॅक्टिस कशाची? वेळेची. आणि जशी मगाशी केली होती, आधी केली होती तशी वारांची, तशीच वेळेची. वेळ आहे 11 ते 2.